ताई, काय घटना घडली सकाळी आणि तुम्हाला काय नेमकी माहिती मिळाली? नाही, नुकतंच आपल्या अमरावती शहरामध्ये आपण हे 200 बेडेडचं महिलांचं हॉस्पिटल आपण ओपन केलं आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं लहान बालक असेल, महिला असेल, यांच्या संदर्भात हे चांगलं एकदम व्यवस्थित असं हॉस्पिटल आपण ओपन केलं. परंतु आजची ही दुर्दैवी घटना म्हणजे विचार करणारीच आहे, कारण एवढ्या नवीन बिल्डिंगमध्ये असं होणं या ठिकाणी फार घातक आहे. आज जी घटना घडली ही खरंच निषेध करण्यासारखी आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलचा वरच प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि या माध्यमातून या ठिकाणी असं असलेलं व्हेंटिलेटर फुटलं आणि त्यामुळे 3 बालक या ठिकाणी गेले. बाकीचे 9 मधले 6 बालक यांना आपण बाहेर हे केलेलं आहे. परंतु त्यामध्ये कशी झालं, मी आताच CS साहेबांशी बोलली आणि त्यांना म्हटलं की हे जे आपण बघतो आहे हे व्हेंटिलेटर वगैरे लागतो, याच्यावर कंट्रोल कोणाचं होतं फायर याच्यावर, तर त्यांनी सांगितलं आपलाच माणूस होता. पण रोज चेक करायला पाहिजे होतं. म्हणजे मला वाटतं याच्याकडे काहीतरी दुर्लक्षित झालेलं दिसतं आहे. याचीसुद्धा आपण चौकशी करू आणि खऱ्या अर्थानं या 5-6 दिवसाचं हे बालक आणि काही फारच कमी दिवसाच्या बाहेर गावून आलेले हे बालक होते आणि याला आपण या ठिकाणी ICU केलं होतं आणि त्यासोबतच त्या ठिकाणी ही घटना घडली. ताई, हे नवीनच रुग्णालय आहे, नवीनच या ठिकाणी व्हेंटिलेटर आहे. हे व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे पुरवण्यात आले होते का, असा देखील प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतो? नाही, याच्यामध्ये तर मी म्हणणार नाही निकृष्ट दर्जाचे नव्हते, एकदम चांगले होते आणि टेस्टिंग केलेले होते आणि टेस्टिंग करून याचे आपण ताब्यात घेतले होते. म्हणून निकृष्ट दर्जाचा म्हणता येत नाही, पण इलेक्ट्रिकचं हे असल्यामुळे त्याच्यामध्ये काय बिघाड झाला हे आता तरी सांगता येणार. जेव्हा आपण त्या ठिकाणी त्याची चौकशी करू त्याच्यामध्ये सगळं बाहेर येईल. फायर अलार्म ही सिस्टीम असते ती कार्यान्वितच नसल्याचं देखील समोर आलेलं आहे. नाही, असं तर काही नव्हतं, कारण मी मागे विचारलं होतं तर आम्ही वारंवार मिटिंग त्यालासुद्धा आम्ही इथे या ठिकाणी आपल्या सुपरला मिटिंग घेतली आणि सुपरला मिटिंग घेत असताना या आठवड्यात आता परत आम्ही त्या ठिकाणी इथली मिटिंग आहे सुपर, इरविन आणि महिलांचं हॉस्पिटल याची मिटिंग पुढच्या आठवड्यात लावलेलीच होती. परंतु त्या ठिकाणी हे सगळं विचारत असताना इथलं सगळं व्यवस्थित आणि ओके होतं. इलेक्ट्रिकसुद्धा सिस्टीम ही टेस्ट करूनच सगळं आपण घेतलं. पालकांनो, जरा इकडे लक्ष द्या. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती. CBSE पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, CCTV कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध. नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे. तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास EMET सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काटलकर सर. संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.